हरे कृष्णा. तर इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं विद्या प्रशंसा या पद्यपाठामध्ये सहर्ष स्वागत. आपण सर्वांनी जर आपल्या गुरुकुलचा लोगो पाहिला असेल तर त्याच्या खाली आपण लिहिलेलं आहे की विद्या विनयेन शोभते. विद्या आणि अविद्या, खरं तर विद्येचा अर्थच असा होतो की सा विद्यया विमुक्तये, जी आपल्याला मुक्त करते ती विद्या. आणि खऱ्या अर्थानं विद्येचा संबंध हा आध्यात्मिक आहे. आणि अविद्या म्हणजे एका अर्थानं आपण आपलं हे शरीर टिकवण्यासाठी जे काही भौतिक दृष्टिकोनातून जे लौकिक ज्ञान ग्रहण करतो त्याला अविद्या असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपण भगवद्गीतेमध्ये पण एक सुंदर असा श्लोक पाहतो, विद्या विनयेन संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडितः समदर्शिना. म्हणजे खरोखरच जो वास्तविक विद्या संपन्न असा व्यक्ती आहे किंवा पंडित नक्की कोणाला म्हणायचं तर तो सर्व जीवमात्रांना समान मानतो. पण या ठिकाणी आपल्याला हा पद्यपाठ क्रमांक 9 विद्या प्रशंसा हा कृष्ण शास्त्री चिपळूणकर लिखित जो पद्यपाठ आहे त्यामध्ये पण विद्येची थोरवी सांगितलेली आहे, ज्यामध्ये दुसऱ्याला विद्या दिल्यानं ती कमी होत नसते तर वाढतच असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण होऊ शकते. विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही असे विद्येचे महत्व या कवितेमध्ये सांगितलेले आहे. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतलेली आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे जे कवी आहेत त्यांचे काव्यसंग्रह आहेत आणि त्या काव्यसंग्रहातील कविता वेगवेगळ्या इयत्तानिहाय आपण इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी अशा पद्धतीनं या कवितांचा अभ्यास करून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान हे ग्रहण करत असतो. आणि ह्या विशेष अशा कवितेमध्ये आपण विद्येची थोरवी किंवा महती ही जाणून घेणार आहोत. तर पाहूया आपण प्रत्यक्ष एक एक कडव्यानुसार ह्याचा मतितार्थ, गर्भितार्थ किंवा लक्षार्थ. प्रथमदर्शनी जो आपण वाचतो त्याला म्हणतो वाच्यार्थ. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. तर ह्या पद्यपंक्तीमध्ये विद्येचं महत्व सांगितलेलं आहे. विद्येनेच मनुष्याला श्रेष्ठत्व आलेलं आहे. आपण विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा विवेकानंद यांचं उदाहरण नेहमी घेतो की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एखादं पुस्तक एकदा वाचलं की ते पुन्हा वाचत नव्हते आणि मग त्यांना पान क्रमांकानुसार उतार्याच्या क्रमांकानुसार लक्षात राहायचं. तर विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी, तर याचं आपल्या जवळचं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांच्याकडे पैसे नव्हते तरी पण इतरांची उसनवारी करून पण ते ग्रंथालयामध्ये जायचे आणि नंतर ते ज्यावेळी कमावते झाले त्यावेळी रोज ते एक तरी पुस्तक नवीन घ्यायचे रोज. तर हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना समजणं थोडंसं अवघड आहे की रोज नवीन पुस्तक घेऊन नक्की किती वाचत असतील. पण आपण जर आपला वाचन वेग वाढवला तर तो वाढू शकतो. आणि अशी अनेक उदाहरणं जगामध्ये आहेत की ते विद्यावान आहेत म्हणून त्यांना श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून आपण पण ही जी विद्या आहे किंवा जे ज्ञान आहे इयत्तानिहाय असेल, आपल्या उदरभरणाच्या दृष्टीने असेल किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी असेल, ही विद्या प्राप्त करणं हे खूप महत्वाचं आहे. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. आजपर्यंत आपण अनेक यशस्वी लोक ही पाहतो, त्यांनी हे यश
कसं संपादन केलेलं असतं? तर विद्या प्राप्त करून. अशी अनेक उदाहरणं आहेत. मग वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत, म्हणजे विद्येचा एक प्रकार आपल्याला सांगता येणार नाही. जर आपण शस्त्रविद्या पकडली तर आपण थोडं महाभारत काळामध्ये गेलो तर शस्त्रविद्येनं अर्जुनानं श्रेष्ठत्व प्राप्त केलं. मल्लविद्येनं किंवा गदाविद्येनं भीमानं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत. कोणी वैद्यविद्या किंवा आरोग्यशास्त्राचा अभ्यास करू शकतं आणि त्याच्यानं तो वेगळ्या प्रकारचं श्रेष्ठत्व जे आहे हे प्राप्त करू शकतो. तर अशा पद्धतीनं हे विद्येनं असाध्य अशी कुठली गोष्ट राहत नाही. फक्त त्या विद्येचा सराव हा खूप महत्वाचा आहे. दुसऱ्या कडव्याकडे जाऊया. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण न हा दुजांत वसे. म्हणजे आपण आपल्या जवळचं धन जर दुसऱ्या कोणाला दिलं तर ते संपतं, किंवा कुठल्याही प्रकारच्या एखाद्या वस्तूचा जर आपण उपभोग घेतला तर ती संपते. म्हणजे एक आंबा आपल्याकडे असेल आणि तो खाल्ला तर लगेच दुसरा उरत नाही, तो संपतो. म्हणजे बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत ह्या भोगल्या किंवा इतरांना दिल्या तर त्या कमी होतात. पण हे जे विद्याधन आहे हे ज्यावेळी आपण इतरांना देतो, दुसऱ्यांना देतो, त्यावेळी काय होतं? ते वाढतं. म्हणजे असा हा अद्भुत गुण जो आहे हा दुसरा कुठल्याही गोष्टीमध्ये नाहीये, तो फक्त विद्येमध्ये आहे, जेणेकरून ही विद्या दिल्यानं वाढते. पुढे, नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. म्हणजे आज समाजामध्ये श्रीमंत लोक असतील ज्यांच्याकडे अनेक रत्न आहेत. कणक म्हणजे सोनं, आणि सोन्यानं म्हणा किंवा रत्नांना ते आभूषित असतील, म्हणजे हे भूषण अलंकार आहेत ज्याच्यानं व्यक्ती स्वतःला सजवतो. पण वास्तविकता व्यक्तीला सजायचं असेल तर त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे? विद्या. ज्याच्याकडे ज्ञान आहे, जो ज्ञान संपन्न आहे, तो सर्वांमध्ये उठून दिसतो. उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर आचार्य चाणक्य, काय अलंकार होता त्यांचा? विद्या. अतिशय प्रतिभासंपन्न असे व्यक्तिमत्व त्यांच्याकडं, जे स्वतः एक विद्येचं मूर्तिमंत स्वरूप होतं. आणि मग त्या विद्येच्या बळावर त्यांनी अनेक राजांना परास्त केलं. त्याचबरोबर अनेक राजांना त्यांनी आपल्या त्या प्रखर तेजोमय अशा विद्येनं त्यांच्या मनामध्ये स्वाभिमान किंवा राष्ट्राभिमान जागृत केला. आणि आज ते संपूर्ण भारतवर्षाच्या इतिहासामध्ये अजरामर व्यक्तिमत्व म्हणून आज आपण त्यांना मानतो, त्यांची पूजा करतो एका अर्थानं. तर हे कशाच्या बळावर त्यांनी साध्य केलं? हे सगळं विद्येच्या बळावर. अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत. हा, मग विद्या ही अनेक प्रकारची आहे. कोणामध्ये ती कलेच्या रूपामध्ये असेल, कोणामध्ये ती क्रीडेच्या रूपामध्ये असेल, पण त्या क्षेत्रातली ती विद्याच असते. आणि अशी विद्या ती एखाद्या कौशल्याच्या रूपामध्ये पण आपल्यामध्ये असेल, जी दिल्यानं वाढते आणि तो खऱ्या अर्थानं आपला अलंकार ठरतो. म्हणून जीवनाच्या कुठल्याही स्तरामध्ये आपण विद्या ग्रहण करण्यासाठी लालायित असलं पाहिजे, आतुर असलं पाहिजे, उत्सुक असलं पाहिजे. त्या दृष्टीनं विद्या ही खऱ्या अर्थानं आपल्याला सुशोभित करते. पण वास्तविकता आपण ज्यावेळी वर्षारंभ समारंभ घेतो त्यावेळी आपण नेहमीच एक वैदिक ऋचा म्हणतो. व्यसनानि संति बहूनि व्यसनद्वयमेव केवलं व्यसनं विद्याभ्यसनं व्यसनं अथवा हरिपाद सेवनं व्यसनं. विद्याभ्यसनं व्यसनं. अनेक प्रकारची व्यसनं आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला लागण्याची शक्यता आहे. पण एका प्रकारे आपल्याला वैदिक ऋचा काय सूचित करते? विद्याभ्यसनं व्यसनं. विद्या ग्रहण करण्याचं व्यसन आपल्याला लागलं पाहिजे. पुढे जाऊया.
या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही. बघा, मित्र, सखा, बऱ्याच वेळा तथाकथित मैत्री ही फक्त स्वार्थ प्रेरित असते. जिथे कुठे जर आपण थोडेफार धनवान असू तर अनेक मित्र आपल्याला फुकटामध्ये मिळून जातील, पण आपल्याकडचे जर पैसे संपले तर आपल्याकडे ढुंकूनही बघणार नाही. वास्तविकता तुम्ही आम्ही अनेक ठिकाणी अनुभवलेली असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये हा अनुभव आपल्याला प्राप्त होईल. पण जर विद्या आपल्याकडे असेल तर कुठल्याही संकट काळामध्ये खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करणारा सखा किंवा मित्र हा विद्येसारखा मग दुसरा कोणीही नसणार. ज्यावेळी युधिष्ठिर महाराज यक्ष प्रश्न अनेक प्रकारे यक्षांना उत्तर देतात, त्यावेळी त्यांनी प्राप्त केलेलं ज्ञान हे त्यांना उपयोगी पडतं आणि ती विद्या मग त्यांच्यासोबत संपूर्ण जे इतर पांडव आहेत त्यांना पण तारतं. तर अशा प्रकारे ही जी विद्या आहे ही खऱ्या अर्थानं सखा म्हणून आपल्याला सहाय्यक ठरते. अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. म्हणजे जर ह्या विद्येलाच आपण आपला खरा सोबती मानलं तर ती आपल्याला अनुकूल सहाय्यक अशी ठरते आणि मग आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी उणे म्हणजे कुठल्याही प्रकारची कमतरता मग भासत नाही. एका विद्येच्या बळावर आपण आपलं आयुष्य हे पुढं मार्गस्थ करू शकतो. आपण बघतो की श्रील प्रभुपाद त्यांच्या जवळजवळ म्हणजे इस्कॉन स्थापन करण्यापूर्वीचा जो 40 वर्षाचा कालखंड होता त्यावेळी फक्त शास्त्र हे त्यांचे सोबती होते आणि म्हणून ही शास्त्र म्हणजे खऱ्या अर्थानं विद्या आहेत. आणि मग त्याच्या जोरावर त्या ज्ञानाच्या स्तरावर किंवा त्या ज्ञानप्राप्तीच्या बळावर त्यांनी भगवंताची कृपा प्राप्त केली आणि मग त्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी इस्कॉन सारखी संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेचे आपण सदस्य आहोत. म्हणजे एका अर्थानं विद्या ही कसं व्यक्तीला सहाय्यक ठरते आणि त्या दृष्टीनं व्यक्ती प्रगती करू शकतो अशी एक ना अनेक उदाहरणं भौतिक दृष्टिकोनातून म्हणा, आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणा आपण अनुभवू शकतो, पाहू शकतो. आपल्या आसपास पण अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी ज्ञान ग्रहण केलं आणि मग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते आज उच्च पदावर आहेत. पुढे जाऊया. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. म्हणजे ही जी विद्या आहे ही गुरुपरी आपल्याला उपदेश करते. म्हणजे ज्यावेळी उदाहरणार्थ गीता हा ग्रंथ जर आपण कधीही उघडला तर आपल्याला काहीतरी संदेश हा देतोच, ज्याच्या माध्यमातून आपल्या जगण्याला बळ प्राप्त होतं. आणि विद्या गुरु सारखा उपदेश करते म्हणजे काय, आपल्याला संकट समयी अनेक उपाय सुचवते. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये अशी कुठली संकट आहेत आणि त्या संकटांवर मात करण्यासाठी ही गुरुसारखी विद्या आपल्याला कशी प्राप्त होते. साधं एक उदाहरण घ्या की आपण जर वनस्पती शास्त्र जाणलेलं असेल, ती विद्या जर आपल्याला ग्रहण केलेली असेल आणि जर आपल्याला जंगलामध्ये एखादा साप चावला तर त्या जंगलातील पाळापाचोळा वापरून जर आपल्याला ती वनस्पती शास्त्रांबद्दलची जर विद्या आपण ग्रहण केलेली असेल तर ती त्या संकट समयी आपल्याला उपयोगात पडेल, आपलं प्राण वाचवू शकते. तसंच चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. आता या ठिकाणी कल्पवृक्ष कोणाला म्हटलंय, कल्पवृक्ष म्हणजे जो आपण जी काही इच्छा मनामध्ये आणू ती पूर्ण करणार आहोत. मनोरथ म्हणजे मनातली इच्छा. चिंतित फळ देऊनिया म्हणजे आपण आता जर विचार केला की मला एखाद्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सिद्ध व्हायचंय, उदाहरणार्थ तुम्हाला इंजिनियर व्हायचंय. आता हे इंजिनियर व्हायचंय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एखाद्या शाळेमध्ये जावं लागेल, एखाद्या कॉलेजमध्ये जावं लागेल, तिथली विद्या किंवा ती पुस्तकं आहेत ती वाचून तिथनं गुरुजनांकडून मार्गदर्शन घेऊन आपण इंजिनियर झालो आणि मग आपल्या मनामध्ये म्हणजे आपण जर सिव्हिल इंजिनियर असू तर आज आपल्या मनामध्ये एखादी इमारत असेल ती आकार घेणार नाही, पण ते सिव्हिल इंजिनिअरिंगचं ज्ञान जर आपण प्राप्त केलं, विद्या प्राप्त केली तर आपलं जे मनोरथ आहे एक आपल्या मनानुसार एखादं घर बांधण्याचं किंवा आपण त्याला आर्किटेक्ट पण म्हणूया,
ती जर विद्या ग्रहण केली तर आपलं जे मनोरथ आहे आपल्या मनाप्रमाणे घर बांधण्याचं ती इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणजे आपलं मनोरथ पूर्ण करण्यासाठी पण आपल्याला विद्येसारखा मार्गदर्शक गुरु कुणीही नाही. पुढे, यापरी सकल सुखे जी देई दुःखे समस्तची वारी. म्हणजे ज्ञान, मग ते मी पुन्हा एकदा म्हणेन की वेगवेगळ्या क्षेत्रातलं जे ज्ञान असेल ते ज्यावेळी आपण ग्रहण करतो त्यावेळी आपण आपल्या अनेक प्रकारच्या दुःखांवर मात करू शकतो त्या ज्ञानाच्या बळावर. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. आणि म्हणून त्या विद्या देवीचे अनन्य भावे सदा भजा भारी म्हणजे तिचं भजन करा, तिला प्रार्थना करा. आणि पुन्हा आपण जर एका अर्थानं विद्या देवी म्हणून कोण हा जर विचार केला तर सरस्वती. सरस्वती कोण आहे? ब्रह्माजींची पत्नी. ब्रह्माजी कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्णांच्या नाभी कमलातून निर्माण झालेले. म्हणजे आपण ह्या विद्येचा स्त्रोत जर पाहायला गेलो तर पुन्हा आपल्या लक्षात येईल की ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून आपण रोज गुरुपूजेमध्ये काय म्हणतो? दिव्य ज्ञान रिधे प्रकाशिते. तर ही विद्या, मी नेहमीच म्हणतो की अनेक जे विद्यावान प्रज्ञावान लोक आहेत त्यांनाही कुठेतरी स्फुरण झालेलं आहे की अरे आपण असं केलं पाहिजे. जसं काल परवाच आपल्या गोवर्धन कृषी क्षेत्रामध्ये डॉक्टर विजय भटकर हे आले होते, जे सुपर कम्प्युटर, ज्यांनी परम नावाचा जो सुपर कम्प्युटर बनवला, तर त्यांनी तो कसा बनवला, त्यांना काय अडचणींना सामोरं जावं लागलं, हे कथन करताना त्यांनी आपला अनुभव सांगितला की ज्यावेळी सुपर कम्प्युटर बनवण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा पूर्वानुभव नव्हता, पण ज्यावेळी पंतप्रधानांनी विचारलं तुम्ही बनवू शकाल का, तर अचानक त्यांच्या मनामध्ये असं स्फुरण आलं आणि ते हो बोलून गेले. म्हणजे किंवा न्यूटनला ज्यावेळी त्यानं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्यावेळी पण त्याला अचानक तो सिद्धांत स्फुरला. म्हणजे कुठेतरी आतमध्ये परमात्मा आहे, भगवंत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मग ही विद्या प्रकाशित होते. त्या दृष्टीनं आपण भगवंताप्रती ऋणी असणं ही वास्तविक विद्या आहे. म्हणून विद्या प्रशंसा खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळी करतो त्यावेळी नैसर्गिकरित्या भगवंताची स्तुती पण त्या ठिकाणी होतेच. तर त्यानंतर ही कविता थोडक्यात मी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आपल्या भाषेमध्ये तुम्हाला जो स्वाध्याय या ठिकाणी दिलेला आहे तो तुम्हाला लिहायचा आहे आणि ह्या लिखाणाच्या माध्यमातून तुम्ही आपली विद्या जी तुम्ही ग्रहण केलेली आहे ती प्रदर्शित करू शकता. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.